नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर आजचे चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि हे प्रश्न व्यवस्थितरित्या आपल्याला पाहायचे आहेत। बघा, यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे बघा, इथे काय दिलेलं आहे, नुकतेच कोणत्या देशाने आपले पहिले राष्ट्रीय बाल संरक्षण धोरण निश्चित केले आहे। म्हणजे राष्ट्रीय बाल संरक्षण धोरण निश्चित करणारा पहिला देश कोणता आहे, म्हणजे त्याच्या देशामध्ये, म्हणजे याचं उत्तर फुजी आहे आणि फुजी देशाने स्वतःच जगात प्रथमतःच राष्ट्रीय बाल संरक्षण धोरण निश्चित केलेलं आहे। या अगोदर फुजी देशात बालकांसाठी विशिष्ट असं धोरण बनवलं जात नव्हतं आणि हे महत्त्वाचं आहे मित्रांनो। या बाल संरक्षण धोरणामध्ये काय असतं बघा, बाल संरक्षण धोरण यामध्ये काय निश्चित कुठल्या गोष्टीवर फोकस केला जातो, तर बालकांचे आरोग्य जे आहे त्या आरोग्यावरती फोकस केला जातो। जे बाल कामगार आहेत, बाल कामगार हे कमी केले जातात, म्हणजे यांच्यावर बंधनं येत असतात आणि बालकांचं जे काही शिक्षण आहे त्या शिक्षणावर फोकस केला जातो, ठीक आहे। आणि त्याचबरोबर त्यांना सक्षम कसं करता येईल याकडे विशेष पाऊल टाकलं जात असतं। अशा प्रकारच्या विविध स्वरूपाच्या गोष्टीवरती आढावा दिला जातो, हे विशेष यामध्ये जाणून घ्यावं लागेल। पुढे 2025 मध्ये वर्ल्ड पॅरा पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आलेली आहे, त्याचं उत्तर आहे कायरो इजिप्त या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले। पण पॅरा पॉवर लिफ्टिंग म्हणजे काय, तर ही एक वजन उचलण्याची स्पर्धा आहे आणि जी मित्रांनो पॅरा पॉवर लिफ्टिंग म्हणजे जी दिव्यांगांसाठी आहे, जे अपंग खेळाडू आहेत त्यांच्यासाठी ही स्पर्धा आहे। ही स्पर्धा कायरो इजिप्त या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। अपंगासाठी हा चांगला प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात हे प्रश्न विचारले जातात। आपण पुढे जाऊयात। बघा, मेघालय उच्च न्यायालय, आणि हे जे मेघालय उच्च न्यायालय आहे हे संयुक्त न्यायालय आहे मित्रांनो। प्रामुख्याने मेघालय या राज्यासाठी असणार निश्चितच, आणि त्याचबरोबर मणिपूर या राज्यासाठी देखील आहे। मणिपूरला स्वतंत्र उच्च न्यायालय नाही, मणिपूरचे लोक याच न्यायालयाचा विचार करतात, त्यांच्यासाठी हेच न्यायालय आहे। आणि त्रिपुरा मित्रांनो, बघा या 3 राज्यांसाठी प्रामुख्याने एकच न्यायालय आहे, उच्च न्यायालय, आणि या उच्च न्यायालयाचे 14वे मुख्य न्यायाधीश कोण आहेत, तर ते न्यायाधीश मित्रांनो प्रामुख्याने न्यायमूर्ती हमरसन सिंग थांग सियू अशा पद्धतीचे हे आहेत, म्हणून हे पण लक्षात राहू द्या। पुढे जाऊयात। मेघालय उच्च न्यायालयाचे 14वे मुख्य न्यायाधीश नियुक्ती होण्यापूर्वी त्या पदावरती कार्यरत असणारे मुख्य न्यायाधीश कोण, म्हणजे ज्यांना आपण कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून ओळखतो, आणि त्यांचं नाव काय, तर त्यांचं मित्रांनो नाव हे न्यायमूर्ती हमरसिंग थांग सिखू असं आहे। आणि सध्या जे कार्यरत आहेत ते ते न्यायमूर्ती सौमेन सेन हे आहेत। हे एक व्यवस्थित क्लिअर करा, ओके, लक्षात आलं सर्वांना। या प्रश्नाचं उत्तर हे असेल आणि या प्रश्नाचं उत्तर हे असेल। आणि नेक्स्ट आपण बघू, भारतातील पहिली व्यावसायिक कोळसा खाण ही कोठे सुरू करण्यात आलेली आहे, तर ही व्यावसायिक खाण मित्रांनो अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात आलेली, ज्या माध्यमातून कोळशाचा मोठा व्यापार व्यवसाय वाढीस लागणार आहे। अरुणाचल प्रदेश मध्ये विशेष महत्व खाणीसाठी असलेली ही खाण दिसून येत आहे। आणि भारतातील पहिला सहकारी बायोगॅस आणि पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्प कोणत्या राज्यात राबवण्यात आलेला आहे, तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये कुठे, तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, अहिल्यानगर आपण म्हणू, अहिल्यानगर या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे।
अहिल्यानगर मध्ये कुठे? तर कोपरगाव मित्रांनो. कुठे? कोपरगाव. कोपरगाव या ठिकाणी. आणि शंकरराव सहकारी साखर कारखाना. साखर कारखाना हा तो साखर कारखाना आहे. या ठिकाणी हा प्रकल्प राबवण्यात आलाय. बघा, सहकारी बायोगॅस आणि पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्प आहे तो, म्हणून हा प्रकल्प व्यवस्थित लक्षात राहू द्या. ओके, थोडस मी पुढे जाईल. नंतर काय म्हणाले बघा, अलीकडेच मादागास्कर नावाचे एक राष्ट्र आहे आणि या राष्ट्राचे पंतप्रधान पदी कुणाची नियुक्ती झालेली आहे? तर ज्यांचं नाव आहे रुपिन फॉर्च्युनर जाफी सांबो, अशा पद्धतीने नाव आहे. व्यवस्थित लक्षात राहू द्या. आणि तंबाखू मुक्त विवाह मोहीम 3.0 ही या मोहिमेचं नाव आहे, ज्या माध्यमातून तंबाखू ही संपुष्टात आणली जाईल. तंबाखू ही किती घातक आहे या संदर्भामध्ये विचार केला जाणार आहे. आणि कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? तर त्या मंत्रालयाचं नाव आहे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. व्यवस्थित लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, NCRB चा जो काय अहवाल आहे, भारतातील या अहवालानुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणतं ठरलेलं आहे? तर सर्वात सुरक्षित शहर मित्रांनो कोलकाता ठरलेला आहे. आणि याचा अर्थ होतो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, असा याचा अर्थ आहे या संस्थेचा. ही संस्था काय करते? तर भारतामधले जे असणारे गुन्हेगारीचं प्रमाण आहे ते, त्याची जी काय आकडेवारी आहे ती आकडेवारी टक्केवारीच्या स्वरूपामध्ये देण्याचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून होतो, संस्थेच्या माध्यमातून होतो. त्या संस्थेवर असा एक प्रश्न पडेल मित्रांनो, ही संस्था कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून काम करते? तर त्याचं डेफिनेटली उत्तर काय पाहिजे आहे? गृह मंत्रालयाच्या माध्यमातून काम करते. इथपर्यंत हा सगळा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला असेल. हा आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी आपल्याला थांबावं लागणार आहे. स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित दिवाळी साजरी करा, परंतु अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका, अभ्यासापासून दूर जाऊ नका. व्यवस्थित नियोजन करा आणि त्या पद्धतीने तयारी करा. धन्यवाद.